Hello friends, welcome to our YouTube channel Vakde's World of Concepts. So friends, today we are going to study our 10th chapter Force and Types of Force. मागच्या लेक्चर मध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल पाहिलं होतं. तर त्याचं काही एग्जांपल आपण इथे पाहणार आहोत. लेट्स ट्राय दिस. फर्स्ट, टेक अ स्मॉल स्टोन. Take a small stones and a bucket full of water. Drop the stone into water from height of about 20 centimeter. You will hear the sound of the stone dropping in the water. Now drop the same stone into the water from height of about 100 centimeter. You will hear its sound again. पहा, तुम्हाला काय घ्यायचं आहे? एक बकेट फुल वॉटर घ्यायचं आहे. पहिला तर तुम्हाला हा जो स्टोन आहे, दगड आहे, तो 20 सेंटीमीटर हाईटवरनं टाकायचा आहे. तेव्हाही तुम्हाला पाण्याचा आवाज ऐकायला येईल. त्यानंतर तीच कृती तुम्हाला पुन्हा करायची. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? 100 सेंटीमीटरवरनं एवढ्या हाईटवर तो तुम्हाला स्टोन काय करायचं आहे? टाकायचा आहे. यू विल हिअर इट साऊंड अगेन. तेव्हा तुम्हाला काय होईल? पुन्हा आवाज ऐकायला मिळेल. What is the difference in the sound in the two actions above? What can we conclude from this? पाहता, ह्या दोन ॲक्शन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला काय फरक जाणवेल? जेव्हा तुम्ही 20 सेंटीमीटरवरून दगड खाली टाकता त्यावेळी येणारा आवाज असेल किंवा उंचावरून पडणारा आवाज, यांच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो. म्हणजे उंचावरून दगड जेव्हा पडतो तेव्हा त्याचा साऊंड काय होतो? जास्त मेकिंग होतो. The action of lifting a sack are shown in the picture. One sack looks empty and the other one is full. What difference do you notice in the way the two sacks are lifted? पहा, आता इथे आपल्याला दोन चित्र दिलेले आहेत. त्यामध्ये कॅरिंग लोड करताना दाखवलेला आहे. पहिली जी सॅक आहे ती एम्प्टी आहे आणि दुसरी कशी आहे? त्यामध्ये ओझं आपल्याला दिसते, हेवी आहे ती सॅक. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द एम्प्टी सॅक इज लेस, दॅट इज टू से इट्स वेट लेस. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द बिगर सॅक इज ग्रेटर. इन अदर वर्ड्स द बॅग्स वेट मोअर. पाहता, या ज्या सॅकमध्ये जी सॅक एम्प्टी आहे त्या सॅकवर लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? कमी आहे. त्यामुळे ह्याचं वेट काय आहे? सॅकचं कमी आहे. आता ह्या दुसऱ्या पिक्चरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला मोर बघायला मिळतो, ग्रेटर. म्हणजेच या सॅकचं वेट कसं आहे? जास्त आहे. ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. म्हणजे जेव्हा तुम्हाला जास्त ओझं उचलायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त फोर्ससुद्धा अप्लाय करावा लागतो. आता पुढील फोर्स आपण पाहणार आहोत, मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजेच काय? चुंबकीय बल. Place a magnet on table. Take a big iron nail towards the magnet. It stick to the magnet. Now hold the magnet upright in the air, away from the nail. What happens? पाहता, तुम्हाला काय करायचं? इथे मॅग्नेट दाखवलं, आपल्याला माहिती आहे ह्या मॅग्नेटला दोन पोल असतात, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल. आता हा जो मॅग्नेट आहे तुम्हाला टेबलवर ठेवायचा आहे, त्याच्या शेजारी तुम्हाला एक बिग आयर्न नेल म्हणजे मोठा लोखंडी खिळा तिथे न्यायचा आहे. तर काय होईल रे? लोखंडी खिळा मॅग्नेट जवळ गेल्यानंतर ना आपल्याला माहिती आहे मॅग्नेट काय करतं? लोखंडाला अट्रॅक्ट करतं. त्यामुळे तो खिळा काय होईल? तो नेल याला चिकटेल. आलं लक्षात? इट स्टिक्स टू द मॅग्नेट. आता नाव द होल्ड द मॅग्नेट अपराइट इन द एअर अवे फ्रॉम द नेल. व्हॉट हॅपन्स? आता तुम्हाला मॅग्नेट काय करायचं आहे? वर टांगायचं आहे, खिळ्यापासून थोडंसं वर हवेत. आपल्याला लक्षात येईल ज्या बाजूला तो मॅग्नेट फिरेल त्या बाजूला आपल्याला त्या खिळ्याची सुद्धा मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड अ मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे अशा प्रकारे या चुंबकामुळे तयार होणाऱ्या फोर्सलाच काय म्हटलं जातं? मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल असं म्हटलं जातं. नाव नेक्स्ट टाईप इज फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच घर्षण बल. वेन अ कॅरम पीस is flicked lightly, it slides over the carom board but stops at a certain distance. पहा, जर तुम्ही कॅरमच्या कवडीला जर तुम्ही टिचकी मारली तर काय होतं रे? ती कॅरमची कवडी थोडीशी पुढे गेली की काही अंतरावर जाऊन ती काय होते? थांबते. A ball rolling over a flat ground stop at a certain distance. Why does this happen? आता एखादा बॉल सुद्धा तुम्ही जेव्हा फ्लॅट ग्राउंडवर तुम्ही तो बॉल थ्रो करता किंवा हळूच तो बॉल तुम्ही त्या जमिनीवरनं सोडता तेव्हा काय होतं? तो बॉल सुद्धा काही डिस्टन्स जाऊन काय होतो? थांबतो. मग असं का होतं?
When two surfaces rub against each other, the force of friction comes into play. It always acts against the direction of motion. म्हणजे ज्या वेळेला दोन पृष्ठभाग जे आहेत त्यांचे एकमेकांवर घर्षण होतं तिथे काय बनून येतं, द फोर्स ऑफ फ्रिक्शन. म्हणजे तिथे घर्षण बल घडून येत असतं. अँड इट कम्स इन टू प्ले. इट ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन. आणि हे जे घर्षण बल जेव्हा घडतं तेव्हा ते त्याच्या गतीच्या विरोधात कार्य करत असतं. आणि त्यामुळेच कॅरमची कवडी असेल किंवा बॉल असेल काही अंतर जाऊन, म्हणजे इथे कॅरमची कवडी असेल किंवा कॅरम बोर्ड असेल, या दोघांमध्ये काय होतं, फ्रिक्शन घडून येतं. आणि त्या फ्रिक्शनमुळेच काय होतं, ते त्याच्या गतीला विरोध करतं. स्पीडला त्याच्या ऑपोज केल्यामुळे काही अंतर जाऊन ती जी सोंगटी आहे ती काय होते, स्टॉप होते. When a brake is applied while riding a bicycle, it stops after running a short distance. मग तुम्ही सायकल चालवताना जेव्हा तुम्ही ब्रेक अप्लाय करता त्यावेळेला सुद्धा काही अंतर जाऊन सायकल काय होते, थांबते. हाऊ डज द ब्रेक वर्क, बिटवीन विच पार्ट इज फ्रिक्शन प्रोड्यूस. मग आता जेव्हा तुम्ही ब्रेक दाबता तिथे सुद्धा कोणता फोर्स यूज करतो आपण, फ्रिक्शनल फोर्स, घर्षण होतं. आणि ते घर्षण कशामध्ये होतं, जमीन आणि व्हील, बायसिकल्स व्हील यांच्यामध्ये काय होतं, घर्षण होतं. आणि त्याची जी गती आहे, स्पीड काय होतं, कमी होतं आणि ती सायकल काय होते, थांबते. यालाच आपण काय म्हणतो, फ्रिक्शनल फोर्स. नाव ट्राय धिस. टेक 2 pieces ऑफ स्मूथ paper and 2 of sandpaper and rub them against each other. What do you notice? पहा, तुम्हाला 2 स्मूथ पेपर घ्यायचे आहेत, ते एकमेकांवर तुम्हाला काय करायचं आहे, रब करायचे आहेत, घासून पाहायचे आहेत. आणि 2 सँडपेपर सुद्धा आपल्याला यूज करायचे आहेत. अँड ऑल्सो रब देम अगेन्स्ट इच अदर. त्या दोघांना एकमेकांवर तुम्हाला घासून पाहायचं आहे. तुमच्या काय लक्षात येईल, द स्मूथ सर्फेसेस कॅन बी इझिली रब्ड अगेन्स्ट इच अदर बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शन between them is less, while rough surfaces cannot be easily rubbed against each other because the force of friction between them is much greater. पहा, आपल्या काय लक्षात येईल, तुम्ही काय नोटीस कराल, जेव्हा तुम्ही स्मूथ सरफेस जेव्हा तुम्ही रब करत असता त्यावेळेला त्यांच्यामध्ये असणारं फ्रिक्शन, घर्षण कसं असतं, कमी असतं. पण तेच जर तुम्ही सँडपेपर जेव्हा तुम्ही रब करत असतात, आता सरफेस कसा असतो, रफ सरफेस असतो. आणि रफ सरफेस आपण सहजासहजी रब करू शकत नाही. का, तर त्याच्यावरती लागणारं फ्रिक्शन हे कसं आहे, जास्त. म्हणजे त्याचं जे फ्रिक्शन आहे, घर्षण हे जास्त होत असतं. It is possible for us to walk on the ground only because of the force of friction. पण आता आपण जमिनीवरच चालतो, तर आपल्याला जमिनीवरच चालणं कशामुळे शक्य झालेलं आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन, घर्षणामुळे. इफ देअर इज नो फ्रिक्शन वी वुड स्लिप अँड फॉल. जर फ्रिक्शन घडून आलं नाही, घर्षणच घडून आलं नाही, तर आपण काय करू शकतो, आपण घसरून पडू शकतो. फॉर एक्झाम्पल, वी आर व्हेरी लायकली टू स्लिप वाईल वॉकिंग ऑन an oily or wet floor. पहा, आता तुम्ही जर एखादा तेलकट अशी ऑइली असेल किंवा वेट फ्लोअर ओली असेल, आपण पाहतो फरशीवर पावडर वगैरे टाकली असेल तर तो पृष्ठभाग कसा होतो, स्मूथ होतो, गुळगुळीत होतं. त्याच्यावरनं आपण सहज काय होऊ शकतो, स्लीप होऊ शकतो, चालताना आपण घसरून पडू शकतो. इथं आपल्याला एक्झाम्पल दाखवले पहा, बनाना पिल्स दिलेले आहेत. केळीचं साल सुद्धा कसं असतं, सॉफ्ट असतं. जेव्हा आपला पाय त्याच्यावर पडतो, दोन्ही सरफेस कसे आहेत, स्मूथ आहेत, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरनं लगेच काय होतो, घसरून पडतो. Why is a wooden plank laid down for pulling out a car which is stuck in mud? पहा, आता तुम्हाला माहिती आहे, जर चिखलामध्ये गाडीचं चाक जर रुतलं तर आपण काय यूज करतो, वुडन प्लॅंक म्हणजे लाकडी फळीचा उपयोग करत असतो. असं का होतं किंवा का असं केलं जातं, तर a force of friction is generated between the wheel and the wooden plank laid down under the car. Hence, it can be pulled out from the mud. In short, the force of friction can either be decreased or increased as desired. तर आपण तिथे वुडन प्लॅंक का यूज करत असतो, की ज्या वेळेला आपण तिथे वुडन प्लॅंक म्हणजे लाकडी फळीचा जर आपण वापर केला तर वुडन प्लॅंक अँड व्हील यांच्यामध्ये काय घडून येतं, फ्रिक्शन घडून येतं. आणि ते फ्रिक्शन घडून आल्यामुळे ते जे चाक आहे ते सहज काय होतं, चिखलामधून बाहेर येतं. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे फ्रिक्शन यूज करू शकतो. आणि हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे कॅन बी आयदर बी डिक्रीज ऑर इन्क्रीज ॲज डिझायर्ड. आपल्या इच्छेनुसार आपण फ्रिक्शन, घर्षण हे कमी जास्त करू शकतो. नाव द नेक्स्ट
फोर्स इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. यालाच मराठीत स्थितिक विद्युत बल असं म्हटलं जातं. फर्स्ट, स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन द टेबल. रब अ पीस ऑफ थर्माकोल ऑर ॲन इन्फ्लेटेड बलून अगेन्स्ट सिल्क क्लॉथ अँड ब्रिंग इट नियर दिस पीसेस. पहा तुम्हाला काय करायचे आहे, कागदाचे तुकडे टेबलवर तुम्हाला टाकायचे आहेत किंवा थर्मोकॉलचे गोळे आपण तिथे यूज करू शकतो आणि नंतर तुम्हाला सिल्क क्लॉथच्या जवळ ते न्यायचे आहे. तर काय होतं, सिल्क क्लॉथ असेल तर या पीसेसच्या जवळ जर नेला तुम्ही किंवा इन्फ्लेटेड बलूनसुद्धा जर तुम्ही बलून जर घासला आणि त्या तुकड्यांच्या जवळ जर तुम्ही नेला तर काय होतं, तर हे जे पीसेस आहेत त्याच्याकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. सेकंड, रब अ प्लास्टिक कोम अगेन्स्ट ड्राय हेअर अँड रिपीट द अबव ॲक्टिव्हिटी. आता हीच ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे कोम यूज करायचा आहे, म्हणजे कंगवा यूज करायचा आहे. तेल नसेल अशा केसांना तो काय करायचा आहे, आपल्याला घासायचा आहे आणि त्याच्यानंतर रब केल्यानंतर तुम्हाला तो जो कोंब आहे तो जेव्हा तुम्ही त्या पीसेसच्या जवळ नेता, कागदी तुकडे आहेत, पीसेस ऑफ पेपर, जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ येतात तर त्यावेळेस ते जे पेपर पीसेस आहेत ते काय होतात, त्या कोमकडे अट्रॅक्ट होतात. रब अ पिकॉक फेदर बिटवीन द टू पेजेस ऑफ नोटबुक अँड ब्रिंग इट नियर युअर फिंगर्स. व्हॉट डू यू सी. आता हे पिकॉक फेदर, जेव्हा हे जे मोराचा पीस आहे तो सुद्धा तुम्ही 2 पानांच्या मध्ये जेव्हा तुम्ही तो घासता आणि जेव्हा तुम्ही बाहेर काढून तुमचा हात किंवा तुम्ही तुमच्या बोटांना जवळ जर तो नेला तर काय घडतं, तर इन द अबाव ॲक्टिव्हिटीज द पीसेस ऑफ पेपर, हेअर अँड द पिकॉक फेदर आर सीन टू मूव्ह. वाय डज दिस हॅपन. आपण पाहतो ज्या वेळेला तुम्ही हा कोंब पेपरकडे नेता किंवा हे जे पिकॉक फेदर आहेत हे जेव्हा तुम्ही घर्षण म्हणजे हे करून फ्रिक्शन करून जेव्हा तुम्ही बाहेर काढता तिथे तुमचे बोट नेता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की त्या पिकॉक फेदरची सुद्धा काय होते, मूवमेंट होते. असं का घडतं, तर तिथे कोणता फोर्स आपल्याला तयार होतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. Static electricity is produced on the materials like rubber, plastic and ebonite due to frictions. The force exerted by such electrically charged material is called a electrostatic force. आता हा जो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी फोर्स आहे तो कोणत्या मटेरियलवर तयार होतं, रबर असेल, प्लास्टिक असेल किंवा इबोनाइट रॉड यांच्यामध्ये फ्रिक्शन केल्यामुळे तिथे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होत असते. द फोर्स एक्झर्टेड बाय सच इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे अशा प्रकारे हे इलेक्ट्रिकल चार्ज जे मटेरियल सच लाईक रबर, प्लास्टिक, इबोनाइट रॉड यांच्यामुळे काय तयार होतं, जो फोर्स तयार होतो त्या फोर्सलाच काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स टू वॉचिंग आवर व्हिडिओ. सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल वाकडेज वर्ल्ड ऑफ कन्सेप्ट. थँक्यू.